फार वेळ भटकत राहू नका हो उरसात. जास्त उशीर नाही होणार काकी. हम्म. हल्ली पोलीस थोडं लवकर बंद करतात ना. डोकं ठेवू आणि येऊ परत. काकी कसा दिसतोय? इकडे कसा इन केलायस रे शर्ट? हा बस एक मिनिट. केसांवरनं कंगवा फिरवलाय की नाही? मस्त दिसतोयस. बरं तुला काही खायचंय? भूक नाहीये. पण जेवायला घरी आहे. मी वाट बघतेय तुझी. बाहेरचं सटरफटर खायचं नाही. पैसे आहेत? हो, तू काल दिले होते ते आहेत ना. पुरतील? हो. काय गुप्ता शेठ आज लवकर? चल रे. काय गुप्ता शेठ लय टाईट आज. गुप्ताजी कोण आहे रे? अरे दिग्या तू काय करतो इथे फंटर? तुलाच भेटायला आलोय. मला मला काय रे? भाडे चिठ्ठ्या बदलून किती जणांना रस्त्यावर आणलं रे डुकरा? ए एक मारली तर चड्डीत मुतशील. याला कोणाचा फोन आहे? गुप्ता? हा गुप्ता. श्रेया तेरी भाड़े की पावती तैयार है, आके लेके जा घर पे. अभी? अरे सुबह आता हूँ ना. नहीं नहीं, कल सवेरे में गांव जा रहा हूँ ट्रेन से यूपी. हाँ ठीक है, देखता हूँ मैं. ए गुप्ता म्हणतोय भाडे पावती रेडी आहे, आत्ता येऊन घेऊन जा म्हणे. रेडी आहे? हा अरे मग चल चल जाऊया दोघं. चला आपल्या नावावर घर झालं. आता आपल्या घराची भाडे पावती आपल्या घरी फ्रेमच करून लावतो की नाही बघ. पूजा घालू लगेच घरी. चांगला सत्यनारायणच घालू. अरे दरवाजा उघडाच आहे. गुप्ता, ए गुप्ता. अरे आता चल. गुप्ता, ए गुप्ता. च्यायला गेला कुठे हा? ए आवाज बंद. गट्टा बांध रे इलियास. उठ उठ उठ. आणि अब्बा कसलं मस्त आहे ना. अरे त्या झाडावर चढून काढला मी. तो दुसरा पण काढायचा यायला मला. अरे इथं बघ ना, मी ढाप दाखवतोय ना तुला. माग काय बघतो? अरे इथं बघ इथं. ठीक आहे. काय पतंगी कसा आग लावून शाळेत जाता कोणी चांगलं आणि हळू काढतस. नाही नाही, चुकलं चुकलं. परत नाही करणार, परत नाही करणार बाय. परत नाही करतले. मेल्या तुझ्यासाठी घास घास करतोय. तुझ्या नापास झालंस ना रे. मारते कसं बाई? मेल्या परत नापास झालंस तर शाळेतून काढून टाकतले. मग काय धोंडे खातलस? त्या बापाशी सारखं घोडं घेऊन फिरतलस. तो एक बहिणी मग छळ छळ छळल्यान आणि आता वर जाऊन बसलो आणि आता तुझ्या छळ. हा मेल्या मी मेल्या. उडव काय ती पतंग, उडव काय ती पतंग. शिर्या घेऊ दे. नाही तुका जिजाड सांगायचं बघ, जिजाड सांगायचं बघ. त्यांना कशाला रोजचा त्रास? तुझा नातू आहे, तू झेजर. तुझ्या नाका किती मिरचे जमले ग नटोरा खायचा. आणि तुझो घोआ ना तर माझो भाचोआ आणि याचा चुलतोआ. आणि ह्याच्यावर लक्ष ठेव कोयो ना, म्हणूनच तुमका आड्या घरात ठेवलंय, कळला? आणि कोण असा मोठा घरात लक्ष देणारा? तो ऐकतो का कोणाचं? वाया गेलाय नुसता. गो तुझा तोंड बंद करा. तू का बोलूची गरज नाही. मी विषय काढलेला. रोज रोज सत्ता माशा नुसता. अक्कला तुका तुझ्यामुळे नको नको त्यांचं ऐकून घ्यायचा लागता. नको नको त्यांचं ऐकून घ्यायचा लागता. नको नको त्यांच्या घरात पाळलाय मी. हा जेवायला काय केलंय? भूक लागली ती तुझ्या. मग का
भाभी मी जिवंत असेपर्यंत होईल ना इथे टॉवर? अरे जिवंत असेपर्यंत काय, आता हा म्हणता टावर उभं राहील. बघतेच कसं टॉवर उभं राहता तो ना. एकेकांचे तंगडे तोडून टाकलंय ना मेल्यांचे, तर बघ. हा तू बोलून चाळ पाडायची थांबणार आहे काय? तरी बोलती उगाच. चांगला 450 स्क्वेअर फूटचा एरिया भेटेल. मग संडास बाथरूम आतमध्ये. अरे संडास बाथरूम का तुका चाटूच वा काय रे? अरे मेल्या जरा डोक्या लढव आणि विचार कर, खर्च किती वाढतो लो माहिती या टॉवर झाल्यार. आता आपल्या पाठीमागे ती बदक चाळ होती, हा त्याचं आता माहिती आहे ना, तो मोठो टॉवर झालो तो. तर तेतुरली ती शेळकीन गावलेली सांगा होती, आता इतको खर्च वाढलो की चड्डेत मुताची पाळी येली. काय हो आपला नाही नाही, त्या गावड्याक भेटतलंय आणि सांगतलंय कॉर्पोरेटर असस ना. मग ह्या आधी काय तर थांबव. तो थांबवतोय घंटा. तोच भागीदार आहे बिल्डर बरोबर. गावडो मग काय नाही, मग तो माका आवशी जरगो करता. माझा शब्द अजिबात पडाक देऊचो नाही. अरे लहानपणी माझ्या हातचं खाल्लो पोरगो बाई चांगलं आहे ना, या घाणीत राहण्यापेक्षा टावर मध्ये राहू. तुका कोणी सांगितलं घाणीत रवा? हा तू या फक्त डिगो मोठो जायचं रडे राहतलस, त्याच्यानंतर छू. मग आम्ही कुठे जायचं? मसनात जा. 1.5 वर्षापासून भाडं भरतोय ना आम्ही. मग काय उपकार केलंस? आधी त्या चिंचपोकळीच्या चाळीत रवस 12 जण एकत्र. घोवांगडा झोपाची पाळी येली का तुका दिवस ठरवचो लागा. विसरलंस काय? गोहाडे आयता गावता तर चरबी झाली तुका. बय कसली भाषा आहे शिर्या? माका देवान हीच भाषा शिकवली. तू नुसतं तिथे शांतपणे ना नंदी बैलासारखी मान हलवत राहा. ह्यो माझ्यासमोर तोंड उघडतलो. हं? मग मरा या घाणीत. चला आतमध्ये. आपलंच खरं करायचं, दुसऱ्यांचं काही ऐकायचं नाही. अगं सुप्रिया ऐक, भडकू नकोस. काहीतरी गेलो बायलेची साठी बघलं. शायला. कोणाची वाट बघतोय रे भाई? नाही नाही असंच. क्या रे शिरे, अर्जेंट बोला है मेरे को? और नहीं तो क्या गुप्ता? इस बार भी भाड़े पावती पे नाम नहीं आया मेरा. अरे इधर आ. सब लोग सुन रहे हैं ना, तो बोल ना भाड़े पावती का. मैं क्या बोलूं? वो घर मालक और गावड़े तेरे ट्रांसफर करने वाला है ना. गावड़े का पैसा चुकता कर, चिट्ठी तेरे नाम. पिछले महीने दिया 2 लाख. 5 लाख का बोली था ना. गावड़े पैसा पूरा आने तक कुछ करने वाला नहीं है तेरा. अरे इतना अचानक से कहाँ से लाऊंगा मैं? क्या मेरे को क्या बोलता है, उसको समझा. हे बघ शिर्या, इथला उसूल आहे, फुल पैसे भेटल्याशिवाय इथे काम होत नाही. आणि गावडे साहेब काही नियमाच्या बाहेर जाऊन काम करत नाहीत. 3 लाखाचा बंदोबस्त कर, भाडेपट्टी तुझ्या नावावर. काय गावडे साहेब, नाही बरोबर बोलतो की नाही? बरोबर आहे ना, पण ह्याला सांगून काय फायदा? येड्या कळलं तर ठीक आहे ना, काहीच उपयोग नाही सांगून. अहो गावडे साहेब, 3 लाख काय लहान रक्कम नाही आहे. गावची जमीन काढली मी विकायला. सौदा झाल्या देतो की पैसे. फक्त मलाच नाही, तिचं गावचं घर आहे ना, त्याची पण डागडुजी करायची तुला, आणि तुलाच करावं लागेल ती. कळलं का? आणि तिच्या नावावर पैसे पण टाकावं लागणार तुला. आईसारखी आहे माझ्या ती, तिच्या हातचं जेवलोय मी. मग तुला सांगतो बघताय, अरे मोरीचं कालवंत्र असलं मस्त बनवते ना, झणझणीत नुसतं खाल्लं का माणूस बघ. मी निघू मग? मग काय जेवायला थांबतोयस? अरे जा निघ आता, पैशाचा बंदोबस्त कर, मग तोंड दाखव. चल निघ निघ. चलता. हे तुरली कावटा कशी कमी झाली रे? खाल तू या तोंड उघड खोटन द्या. हा अरे मग कवटा कमी कशी झाली? हा याच्यात कायम पोटात आग पडलेली असता. हा कायम पोटात आग पडलेली असता. जेवलं नाही तो दुपारी, आज पैसेच मिळाले नाही ना. अरे देवा, अरे मला आधी सांगूचस ना. हे घे खा खा खा.
अरे आधी सांगल्यावर काहीतरी रांधून घातलं असतं हं हायत्या उंग्याक देऊ नको खाऊ लय शापारलो आम्ही खा तू या खा हं म्हातारे कावटा बरं शिल्लक दिसतं गिरायक नाही वाटते महिनो करणारे लोकांकडे पैसो नाही हडे दारू मेले उदारीर पितत तर कवटांचे पैसे खडेसून देतले पुढी असून फक्त मीठ बांधून नेतात तेव्हा मागान माका ती 2 कावटा चांगलं मीठ माराने देतय देतय डायरीत लिहून ठेवा मागच्या 7 आणि आत्ताचे 2 9 झाले होय लिहून ठेवतोय डायरेक्ट हा जा माका सांगता हा बय डायरेक्ट भाभी काका लय बनवतोय हं. आधीची 10 आणि आत्ताची 2 12 झाली दे डायरी मी लिहून ठेवतोय कपरे मेल्या कर्माची डायरी असे सगळ्यांचे उदारे डायरीत लिहत राहिलं असतंय ना तर माडी बांधून झाली असती मेल्याच्या खिशात नाही फुटकी कवडी तर 12 अंड्यांचे पैसे खडेसून देतलो माझ्या नशिबात सगळे भरले एक अंडा खाऊ धंदो तरी होऊ दे आधी मग काय ती खा अंडी एक इंडी खाई मांडून दे काय विठ्ठल टपरी लवकर बंद केली रे धंदाच नाही आजकाल हे भाभी सरक 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 काय आलं रे अरे ती बाहेर अंडेवाली बसते ना तिच्या घरात कुठं राहतो रे शिरे रे तिचा भाचा लई म्हणजे अरे तो त्या भाडे चिठ्ठीवाल्याला भेटतो आणि त्याला भाडे चिठ्ठीवर नाव बदल करून सांगतो काहीतरी बोलतो भाड्या अरे खरं सांगतो मी 2 वेळा बघितलं टपरीवरती आज सकाळी पण आलेला काय बोलतो माझ्या हातात गावान देत्या शिऱ्या त्या नाही तुकडा पडलाय त्या भो चल हे तू धंदो सांभाळ रे सांगतोय का पुराण नाही उरलाय तर भाडे पावती आपल्या नावावर करून देतो सारं दिलंय आणि माझी खोली आपल्या नावावर करून देतो तुका प्रवरे आता फक्त बघितलं अरे काय बय आज लवकर संपला माल गेलो तू आधी बॅग भर आणि वाटेक लाग काय 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 हा तुका भाडे पावती आपल्या नावावर करून होईया भाडे पावती काय 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 बोलते तू का सगळा कळला बोलव त्या गुप्ताक आता का बोलव माझ्या समोर जाब विचार त्याला बोलव माका कोणाक बोलवचा नाही त्याच्या कशात पैसे कोबलं अशी तो किती तोंड उघडतलो माका काय ऐकूचा नाही तू आधी बॅग भर आणि अडीच तोंड काय कर असं कसं निघणार तू यामध्ये बोला नको तुझा तुम्ही मुस्काटच फोडून टाकेल आमचे काय हात तुट माझ्या हातून लाज नाही वाटत तुका एक मिनिट ठीक आहे बाय जातो आम्ही आमचे पैसे तेवढे टाक खायचे पैसे गेली 1.5 वर्ष या घराचं भाडं मी भरतोय राशन मी भरतोय इलेक्ट्रिसिटी बिल पाणीपट्टी या घराची डागडुजी हे सगळं मी केलं आणि त्याचा सगळा हिशोब आहे आमच्याकडे त्याचे पैसे टाक मग आम्ही निघतो उद्याच्या उद्या नाही तुझे पैसे तुझ्या तोंडात मारले ना तर नावाचं बय नाही आधी बॅगो भर आणि तोंड काळा कर आणि तुका नाही मी आर्या केलं तर बघ त्याच्या तंगड्या तोडून आता गळ्यात घालतो तू त्याला आसरा दिला आणि भिक्कार साला असा बेमन निघाला अरे तो बरो अरे पण ती कैदाशी त्याची बायको आणा ती त्याका चढवता तू हे काम कर माका थोडे पैसे दे त्या दोघांच्या तोंडावर मारते आणि त्यांका आधी घरातून बाहेर काढतय माझ्या अंगावर धावा लिहिली ती माहिती आहे माझ्या अंगावर उचलल्या बघ पैसे विषय द्यायची काय गरज नाही घरात राहतो ना अजून शिरेला बोलवायला सांगितलं होतं काय झालं रे काय घेऊन येतो त्याला चांगली चांबडी लोळव त्याच्या पायले का बोलव माझ्या हात उचलल्या तू आधी मला पैसे दे त्यांच्या अगं बाई, तोंडावर तू काय मारून. काळजी करू नको मी आहे ना आहेस तू माझी करत राहतो हे जे सगळं आहे ना हे सगळं त्याच्यामुळे तुझ्या पोरामुळे
बघत्या तू नको काळजी करू. दादा हा बघा आला शिर्या. काय रे लय शहाणा झाला काय हा? अहो अरे माझा लागा हो रे. त्याला घेऊन जा ऑफिसमध्ये घेऊन जा त्याला ऑफिसमध्ये. जायला चाल चल आतमध्ये तू बस 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 बघा जरा चहा पाण्याचं बघ रे. हो दादा. आई चहात साखर किती टाकू? अरे मेल्या पोटात आग पडली आधी काहीतरी खाव काढ. शकेल किती टेके विचारता. तू अख्खा पण ना- तमाशात चाळीत अख्खी चाळ गोळा झाली होती. काय वाटेल तर- काय रे हुकलायस का तू? हा एकतर भाड्याची नावावर नाही झाली तुझ्या अजून आणि असली काहीतरी फालतूगिरी केली ना 2 लाख रुपये तर तू विसरच पण घरातून पण बाहेर पडावं लागेल. अहो त्या दिवशी बरेच काहीतरी वेडवाकडं बडबडायला लागली, शिव्या द्यायला लागली. अरे ऐकून घ्यायचं ना हेंद्रिया. काय खाली येत होती का? एकतर गुखान बसलायस. आता काय करू तुम्हीच सांगा. थंड राहा जरा थंड राहा. बाहेर चल तुझ्या पाया पड चुकलं म्हण. चल चल हे बघ 3 लाख रुपये लगेचच्या लगे दे. म्हणजे काय भाडीचिठ्ठी तुझ्या नावावर लगेच करून टाकू. हा गावडे साहेब या आठवड्यात करतो मी बंदोबस्त. करशील? हो. मग चल 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 लवकर चल चल पाय पड चुकलं म्हण. बाय चुकलो. बाय माफ कर. रागाच्या भरात मी बोलून गेलो. पुन्हा असं नाही होणार. बाय माफ कर. नाही रे तुझ्यावर माझं काही एक राग नाही बघ. काही एक राग नाही हा. पण ती आग लाई तुझी बायको तुका चढवता आणि तू तिच्यात आला नाचतस हा. हे बघ बाय इथून पुढे ती तुला काय पण बोलणार नाही आणि जर काय बोलली तर मी तिथल्या तिथं मुस्काट फोडीन तिचं. पण त्या भाडेपावतीचा आधी काय बोलली होतस तर सांग हा. अगं मी त्याबद्दल काही नाही बोललो बाय. विश्वास ठेव माझ्यावर. त्या गुप्तानं 2 महिने तुझी भाडेपावती दिली नव्हती म्हणून त्याला विचारलं फक्त. अरे देवा. कोण पण बाहेरचं येऊन तुझ्या डोक्यात काय पण भरवतं आणि तू सख्या भाच्यावर संशय घेते बय. नाही अरे तसा नाही मग तू माका नीट समजावून सांगूक नको काय हा. हे तुला राजकारण माका काय कळता काय हा हा आता नाही. हो, श्रेया बोल. चल निघा चल चल नाही चल निघ बरोबर जा. आहे हे घे. अरे अरे माका नको ते शिराक देवचे होते म्हणून मागलेलंय. माका नको पैसे. अगं ठेव तू यासाठीच आहे, ठेव अरे पण ठेव राहू दे. अगं सख्यासारखे माझे तू हां आता सख्या पोरांनी दिला असतं तर ठेवलं नसतं का? मग माझ्याकडून काय प्रॉब्लेम आहे? राहू दे. बरं ऐक आता मला जायचंय. नाश्ता पाणी झालं की नाही? कोणी दिल्यानंतर खाईन ना. मेलो काय तोंडो कधीपासून गेलो आता येऊकच नाही. ए पक्या काय झालं रे? गरम करतोय दादा. पाया पडतोय. गावडे साहेब चला उशीर होतोय. हां येतोय. हं. चल देव माणूस हा बाप. पैसे देऊन गेलो. ए दिगे थांब ना. ए अरे दिगे कुठे चालला? अरे इलियास ती बघ पतंग. अरे आहेत ना आपल्याकडे खूप. पण ती पण काढतो ना. अरे मरू दे ती तू खाली ये लवकर. का फाटली काय? अरे तूच म्हणला होता ना भंगारवाल्याचं भूत आहे तिकडे. मी घंटा घाबरत नाही कुठल्या भूता बेताला. भूत आलं ना की सीधा चड्डी काढायचं त्याच्यावर. कुठलं बी भूत माझा वाकडं करू शकत नाही. का? माझे आजोबा मांत्रिक होते ना. गावात कोणाचं बी भूत उतरवायचे. आजोबा समोर आले ना की भूताचे पाठायचे. का सांग? का? त्यांना 1 से 1 मंत्र यायचे ना. तुला येतात मंत्र? नाही ना पण बय म्हणते की मला मंत्रांची गरजच नाही. मी आजोबाच जन्माला आलोय म्हणून तर माझं नाव दिगंबर ठेवलं ना. मी तो भंगारवाला. हे आई शपथ ते घाबरवू नको ना. अरे खरंच ए भंगारवाल्या माझा निरोप दिलास काय रे बाबाला? दिगे तू कोणाशी बोलतोयस? अरे तो बघतो भंगारवाला. कुठे आहे? बनवलाय नी मला. हे त्याला तू काय विचारत होतास? काय नाही रे बस माझ्या बापाचा मर्डर कुणी केला ते विचारत होतो. पहिला एवढा मोठा भाई तुझा बाप कोणी मर्डर केलं असेल रे? गफलत मध्ये मारला रे. हे ना. हा गाडीत तर कोण आलंय? काय भावी कसं आहे? महादेव शेठ बऱ्याच दिवसांनी आलं. हो ये बयो. काय पडवळ शेठ बरं ना? ए बयो कोण आले बघ तरी. कोण रे? या या. कशी आहेस बाय? कोण रे यो साहेब?
खडे तरी बघल्यासारखं वाटता. आता काय वाकड्यातच बोलणारस का तू? नाही नाही, एकदम आता सरळ बोलतोय. काका काका कधी आलास? अरे आत्ताच. अरे ठीक आहे, केवढा मोठा झालायस तू. आणि हे तुझ्यासाठी. अक्षयला नाही आणलंस? नाही रे राजा, त्याची शाळा आहे ना. तूच आहे ना एकदा त्याला भेटायला. आज येऊ? आज नको, मी येतो ना तुला न्यायला. हा इलो इलो इलो. तू जरा बाहेर जा रे. माका इथे साहेबाशी जरा बोलूचा. मी नाही जाणार. जा नाही तर पाटील लात घालीन. चल वाटेक लाग. येतो काका. जा जा हा? आणि बॅगेत पैसे ठेवले का तुझ्या? थँक्यू काका. चल आता काय काम काढून इलस तर सांग. काय नाही, ते ऐकलं असं की चाळ रिडेव्हलपमेंटला जाते का? म्हणजे ऐकलं असं. ते तर तुझा काय? नाही माझं काय, बिल्डरला थोडे जास्ती पैसे देऊ आणि मोठी जागा घेऊ, है ना? म्हणजे मी मेलय काय माझी खोली स्वतःच्या घशात घालूक मोकळो? काही काय बोलतेस तू? मी काय असा माणूस वाटलो काय तुला? अरे मी तुका काय वळख नाही काय रे? हा, चाळके आडनावाची लाज वाटा होती म्हणून तू या आडनाव बदललं. सक्को भाव मेलो तर त्याच्या मैता खाऊ येऊक नाही तू. आणि माका सांगतस मी तेतुरलो नाही म्हणून? हा, मग त्याने काय पराक्रम केला होता? नाही 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 नाही, पराक्रम तू केलंस ना. पराक्रम तू केलंस. शिकलस, शिकलेली बायको केलंस आणि सगळ्या गप्पा मारलंस. आणि आता इलस ऐकत्या बेळात नागोबा बनून हिस्सो मागू. मी हिस्सा मागायला आलो? नाही 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 नाही, दानधर्म करू केलंस ना तू या. अरे फुटकी कवडी गावाची नाही माझ्या खोलीची तुका सांगून ठेवतोय. मग काय सगळे ह्या शिऱ्याच्या घशात घालणार आहेस? डोळे काढून हातात देईन त्याचे. हाताक लागक देऊचंय नाही. तुमका सगळ्यांका सांगून ठेवतोय माझा जाग काय हा ना तर माझ्या डिग्याचा हा. डिग्याचा? मला कोर्टात जायला लावू नको सांग. झेजरून टाकीन कोर्टात गेलंस. मी काय म्हणतो, माका शिकवू नको. वाटेक लाग. तो काय म्हणतो ते ऐक तरी. ना मध्ये मध्ये बोललास तर तू अजून हडेच बसलस. चल ना वाटेक लाग ना. बघतो. काय उपटून घेऊचा आता उपटून घेत. चल वाटेक लाग. माका सांगता बघतय म्हणून डोकावळं खायचो. मी काय म्हणतो बयो, तुझं आता काय इलो आपलं बघूच तेव्हा पाटील हॅटन. मी काय म्हणते बेय, मी काय म्हणते बेय. पशाड पडली. तुझा काय, जा चाटीत बस आपल्या बायको. जा कमरेर हात ठेवून उभा. आऊस नको मेल्या पैसो हो. आज एकदम वडापाव खायला घातलास तू. बाईच्या अंड्याचे पैसे उचललेस वाटतं. माझा काका आला होता ना, त्यांनी दिले. हे बघ अजून आहेत. तुला माहिती आहे माझा काका एकदम डेंजर मस्त आहे. त्याचं घर पण लय मोठं आहे. आणि अक्षू आहे ना, अक्षू त्याचा पोरगा रे, म्हणजे माझा भाऊ. तो तर एकदम डेंजर हुशार आहे. 100 मधनं 100 मार्क काढतो तो. तो भेटला ना की माझ्या चांगला 2-3 ढेपा देणार आहे मी त्याला. त्याला येतात उडवतो पतंग. आपण शिकू ना. खा ना भाजी, खा ना. हे तर बाय मेल्या डोळ्यात घातलं सगळं. पकड पकड. सांभाळ. हात दे रे. हा जरा सोड तू. ही अशीची अशी उचल आणि जाऊन बंगारवाल्याकडे देऊन ये. पण माझ्या बाबाचं साहित्य आहे त्याच्यात. त्या पूजेचा सामान नाही हत्यारच. वशाड पडला किती जणांच्या रगात लागला काय माहिती त्या का. चल जाऊन एक आणि पैसे हाडून माझ्या हातावर ठेव, नाही तर उडवशील पतंगीर. तुझं काय भरोसा नाही. चल उचल. सांभाळून रे. 100, 150, 170 हे ठेव तुला. आईचा गो, बैला कळलं ना तर जीव घेईल तुझा. बाईला सांगायचंच नाही. तिला सांगायचं भंगारचे फक्त 180 रुपयेच भेटले. अरे पण 240 भेटले ना. तेच तर सांगतोय ना. 50 माझे आणि 10 तुझे. काय बोलला? 50 तुला आणि 10 मला. भंगार माझ्या बापाचा होता ना. बर घे चल 10 अजून. रडू नको. तुला एक सॉलिड गोष्ट दाखवू. काय? ये इथं बस बस. हा बघ. आहे ना. लय डेंजर होता ना तुझा बाबा. हा मग एकदम डेंजर. मोठमोठे दात लोक
तो समोर आल्यावर. मग तुझ्या बाबाचा मर्डर कसा झाला रे? गेम करून मारला रे. त्याच्याच कुठल्या तरी दोस्ताने नेलं त्याला सायन फोर्टवर काम आहे म्हणून. मग काय तिथं नेऊन लय डेंजर गेम केला त्याचा. पहिले कापले, मग बोटच मोडली आणि मग काळा चिरून घातला धोंडा डोक्यात. लय रडली असेल रे तुझी आई. बाबाचा मर्डर झाल्यावर एकाच महिन्यात ती वंटास. म्हणजे बार डान्सर होती ना माझी आई. बाबाशी घाबरून लग्न केलं तिने. मग बाबाचा मर्डर झाल्यावर दिली तिने कल्टी. मग आता कुठे आहे? कोणाला माहित. बैला विचारलं तर ती म्हणती त्या येडीचं नाव नाही घ्यायचं घरात. बर तू हा चाकू तुझ्याकडे सांभाळून ठेव लपवून कुठं तरी. जिंदगीला हो लागलाय घोडा. जिंदगीला हो लागलाय घोडा. मारा फाट्यावर कमरेचा सोडा. जिंदगीला हो लागलाय घोडा. मारा फाट्यावर कमरेचा सोडा. जवा मिळेन मौका तुल्याचा टौका. कोणची बी बिंदास ठोका. अरे राणे न तावडे नको तू धावडे. मिळेल त्याला तू लावडे. नाही वरण भात लोणचं कोण नाही कोणचं. वरण भात लोणचं कोण नाही कोणचं. वरण भात लोणचं कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही. वरण भात लोणचं कोण नाही कोणचं. कोण नाही कोणचं कोण नाही. आई वरण भात लोणचं कोण नाही कोणचं. कोण नाही कोणचं कोण नाही. हे सगळ्याच्या रिंगणात मीच कोल्हा मीच वाढ. दुनिया देते राग 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 ठिणगी करते राग. राखेतून जन्मणाऱ्या पाखराचा बाप मी. चर चर काळ झाला कापणारा शाप मी. चाळी झाले रे सपाट टॉवरचा ताटमाट. घडे 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 वर्करचा झाला घडी राहतो रात. व्हायचं वांदे नोकरी खतम डबल टिबल सितम 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 सितम. सांगायच्या स्वप्नामधून आता डोळे जागले. कवल्या कवल्या जिंदगीला लंबे लंबे लागले. लंबे लंबे हे लंबे लंबे हे लंबे हे लंबे हे लंबे लंबे लागले. लंबे लंबे लागले. लंबे लंबे लागले. लंबे 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 लागले. लंबे लंबे लागले. लंबे लंबे लागले. लंबे 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 लागले. हे झकाचा नसतो विकास असा तो भकाचा आमच्या पोटाला मारून पीळ. तू करतो चिल एक एक करून साली उठाला जेव्हा समजून जा तुझ्या सोबत दुनिया तुझी पेटली. नाही वरण भात लोणचं कोण नाही कोणचं. वरण भात लोणचं कोण नाही कोणचं. वरण भात लोणचं कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही. वरण भात लोणचं कोण नाही कोणचं. कोण नाही कोणचं कोण नाही. आई वरण भात लोणचं कोण नाही कोणचं. कोण नाही कोणचं कोण नाही. रे बाबी काय रे. बस सकाळी सकाळी येईलच म्हातारी. काय नाही रे. काल अमावस्या होती ना. भक्ताकडे गेलंय. अंगारू हाडलंय. नंतर मग लक्ष्मीच्या कपाळाक लाव आणि येता लिंबू संध्याकाळी जाऊन तिट्यावर सोड. हा पाठीमागे वळण अजिबात बघू नको. एवढे अंगारे दुपारी केले भूताला काय फरक पडला? गपरे मेल्या. अरे मालू हायता कधी इला. आली अमावस्याचा मुहूर्त गाठून. पनवती मिली. तुझ्याची बेग काय हाड हा काय हो बोलत. मग ये गेली होती ना तोंड काळ्या करून त्या वॉचमन बरोबर पळून. नसते गेले मग काय थाटामाटात लगीन लावून देणार होतास. थोबाड फोडीन. हो गेली ना तुम्ही त्या अजून बेवड्याचा काय हात केलं धरून आयुष्यात? पळून. त्याला नोकरीवरनं काढला. त्यानं हिला घराबाहेर काढला. बापाकडनं झोपड्यासाठी पैसे आण बोलतो. काय मग बापूस खडीसून पैसे अडतो लोगो. हा बापाकडे पैशाचं झाड आणा. या येडीच्या औषधासाठी पैसे पाहिजे हलवलं झाड. झोपड्यासाठी पैसे पाहिजे हलवलं झाड. सगळे नशिबाचे भोगत बाकी काय नाही.
एका तर एकाच्याच पाठी हात धुवून लागतात सगळी. खरे याला लिव्हर फुटून कर्ज बापाची हरलंय मी भयो. आणि रामचरणला काय सांगू आणि ह्याचा काय करू? आपट त्याला. हो आपटते आणि स्वतःला घेते पेटवून. आताच पेटवते स्वतःला. हं? पेटव 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 हायती सर कांदा पेटव पेटव पेटव. काय नाटका करता आणि चुनू चुनू तोंड कोणा गो वाजवून दाखवतस? हा तूच गेलस ना गुखाव काय बापाशी सांगलेलं तुका? बयो मी खोली ऐकताय. काय बोललं? खोली ऐकतो, देणी देतो, जावयाचे पैसे घालतो आणि या येडी घेऊन जातो गावात. अरे काय मॅड झाला काय तुझा? हं? तू गेलस तर माका कोण बघतला? माका कोणाचा आधार हा? इथं माझ्याच डोक्यावरचं छप्पर फाटकय. तुला कसला आधार देतो? घरमालकाशी बोललो मी, देतो काहीतरी पैसे म्हणाले. तेल लाईत गेलो तू घर मालक. अजिबात खोली इकता कामाने. त्या शांत्या गावड्या वांगडा बोलतोय मी. हा त्याका सांगताय पैशाची काहीतरी सोय कर, नाही तर ह्याच्यासाठी एक झोपडा बघ. माका एकदम आवशीसारखं करता. ऐक तुला माझं लक्षात ठेव, खोली इकता कामाने. जाते मी. लक्ष्मी अंगावर लावून टाक. हा लक्ष्मी येतोय गो. याचा काही या गळाच नाही. 87, 88, 89, 90, 92, 93, 94, 95, 96, 97. थकले बाई. काय रे तुझं साहेबा घराकडे? हां आहेत. बरोबर आहेत ना रे? बरोबर आहेत. 3 लाख. गावडे साहेब, या महिन्यात भाडेपावती होईल ना माझ्या नावावर? शब्द दिलाय तुला. आणि बघ बयाच्या गावाकडच्या घराचं लक्षात आहे ना, डागडुजीचं? हो लक्षात आहे. हां त्याचे वेगळे पैसे काढून पण ठेवलेत तिला द्यायला. ठेवलेत ना? हो. चाळ मालकाला फोन कर रे. आता कुठल्या चाळीच्या मालकाला? एवढ्या चाळी आहे? अरे ह्याची रे, ह्याची. खत्री. हा तोच तो. आधी घर मालकीनीशी बोल. माझ्या घरात डोळं तुझं. या आता तुका खाऊ घातले आणि माझ्यावर लढलंस, माझ्यावर उठलंस. तू या गप, हा? नाही तुका चाळीसमोर लाकडं केलंय तर बघ, लाकडं केलंय तर बघ, हा? तुका बसवतलंस तू या माझी खोली कशात घालतलंस, हा? बघ जा बेशुद्ध पडले बघ. बे बे आजच्या गावात काय झालं? गेली ढगात गेली. काय? गावडे साहेब आता हा बीपीचा त्रास होता आणि चक्करून पडली. हा काय काय बोललो मी? हां चक्करून पडली. हे ॲम्ब्युलन्सला बोल. हां डॉक्टर फाटाकडे घेऊन जा. मी करतो फाटकाला फोन. हा पैसे वाचले तुझे डागडुजीचे. काय चक्कर आली आणि पडली. काय झालं रे, काय झालं? अरे देवा, तुझ्या काळजात जरासना दया माया नको कर. इतका निष्ठुर का झालास तू? आता मी काय करू? माझी आई गेली रे, मला टाकून गेली. मी पोरका झालो. या हाताने घराच्या चाव्या देणार होतो, आता कुणाला देऊ? माझ्या सख्यानं जेवढं केलं नाही तेवढं तू केलंस आहे माझ्यासाठी. म्हातारे जाऊ नको ग, परत ये म्हातारे, परत आहे. शिर्या म्हातारे, आता तुझ्याशिवाय कसं जगू म्हातारे?
हा कुठला साबुदाणा आणला? तुला कोहिनूरचा आणायला सांगितला होता ना? तो नव्हता वाण्याकडे, मग त्याने हा दिला. तो बोलला हा पण चांगला आहे. त्यांनी सांगितलं आणि यांनी आणला. नाही आणायचा मग. उरलेले पैसे? संपले पैसे. संपले? अजून 32 रुपये द्यायचेत वाण्याला. बघू किसे. विश्वास नाही तर तुम्ही जा ना उद्यापासून वाण्याकडे. हा बोल, परत बोल. काय बोललास? बोल. काय ग, काय झालं? मला सांगतोय उद्यापासून वाण्याकडे जायला. हे इकडे रे, इकडे ये, इकडे. काय रे, जास्ती मस्ती चढली तुला? काकीने खिसे चेक केले माझे. मग काय काटे पोचले? हा, काटे पोचले? तोंड उचकटून बोललास ना तर चामडी चामडी लोळवीन, कळलं ना? चाल चाल. 3:30 वाजले. अक्षयला आणायला जायचं ना, मग बघतो काय. जा ना, जा ना. आता जा लवकर. अरे तू अजून इथेच? अक्षय गेला असेल कोणाबरोबर तरी घरी. जा जा, तू पण जा. अजून कसं आला नाही? अहो 5:30 वाजून गेले. अजून दिघे अक्षूला घेऊन आला नाहीये. अगं येईल का तो? त्याचा एक्स्ट्रा क्लास बीच असेल आज काहीतरी. नसतो हो क्लास, बुधवारी असतो. अरे काय अशी तू? मला ना काळजी वाटतेय. आपण जाऊयात का शाळेत? अगं थांब ना जरा. ये, हा बघ आला बघ. कुठे गेला होता रे मरायला? हा, हे काय? अक्षू कुठे? काय विचारतीये मी? अक्षू कुठे? मी गेलो होतो शाळेत वेळेवर, पण अक्षू नव्हताच. नव्हता म्हणजे? कुठे गेला अक्षू? मी खूप वेळ थांबलो होतो तिथे. मग काय वेळाने एक माणूस आला आणि तो बोलला की काय बोलला? तो बोलला की महादेव चाळकेला सांग पोरगा जिवंत पाहिजे असेल तर 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 काय? तर काय? 1 तासाच्या आत 25,000 रुपये घेऊन गोल देवळापाशी ये. अरे देवा, माझा अक्षू. अगं थांब जरा तू. कोण होता तो माणूस? माहित नाही, कोणतरी बुटका काळा माणूस होता तो. कोण आहे हा माणूस? का घेऊन गेलाय? मला कसं माहिती असेल? मी जातो आता पोलिसांनी बघतो काय. वेळ लागलाय का तुम्हाला? त्यांनी अक्षूचं काही बरं वाईट केलं तर? नाही नाही, तुम्ही पैसे द्या. तुम्ही अक्षूला घेऊन या. अगं पण एवढे पैसे द्यायचे कसे? 5,000 असतील माझ्याकडे फार फार. हे घ्या, 4 तोळे. सगळं द्या त्यांना. अक्षूला घेऊन या. मी करतो सगळं. जा ना. हो जातो. कुठलं देऊळ म्हणालास तू? गोल देव. तुला माहितीये कुठे ते? तू चल चल माझ्यावर चल. किती वाजता यायला सांगितलं होतं त्यांनी? टाइम नाही बोलला तो. तू ओळखशील ना त्याला नक्की इथे बघितल्यावर? हो. कुठे राहिले हे? फोन पण लागत नाही. काय रे? अक्षू कुठे? काका कुठे तुझा? काकाने मला गोल देवळापाशीच थांबवलं आणि एका माणसाबरोबर गेला. मी खूप वेळ थांबलो होतो ग तिकडे. अरे अजून थोडा वेळ थांबला असतास तर काय पाय फोडले असते का तुझे? एक काम धड करत नाही हा मुलगा. हा फोन पण लागत नाही. महादेव भिकाजी राणे, तुमचे कोण? माझे मिस्टर.
तुम्ही पाहिलं होतं का त्याला शाळेच्या बाहेर? हो, पण मध्येच कुठेतरी गायब झाला. मग हा बराच वेळ वाट बघत होता शाळेच्या बाहेर बिचारा. तुला तिथे कोणी भेटलं का शाळेच्या बाहेर? बुटका काळा माणूस होता. तो बोलला की अक्षय जिवंत पाहिजे असेल तर काकाला बोल 25,000 रुपये घेऊन गोल देवळाकडे ये. मग मी गेलो होतो काका बरोबर तिकडे. मग काका तिकडे मला थांबवून कुठेतरी गेला आणि परत आलाच नाही. तुम्हाला कोणावर संशय आहे का? ठीक आहे, आमचा तपास चालू आहे. जर गरज पडली तर तुम्हाला पुन्हा त्रास देऊ. काकी बरं वाटत नाहीये का? मला पण काका आणि अक्षूची खूप आठवण येते. काही देऊ? मला बसू दे शांतपणे. डोकं दुखतंय का? दाबून देऊ? हॅलो. हां. दिघ्या, काकी मस्त दिसतेस. आधी हात ये. एक खूप वाईट बातमी आहे रे. काय झालं? तीन लोकांना मारलं. ते मी ऐकले. नको काळजी करू. पोलिसांचं काय? तुम्हाला कोणी टेन्शन नाही. मी बोलतो काय करायचं ते. पोलिसांचं काय ते सांग. बाबी काका कुणी मारले यांना? तुम्ही बघू नका, लहान आहात तुम्ही. जा, माझ्या घरी जाऊ. बाप रे, एवढा उशीर झाला. काय रे, किती उशीर? स्मशानात खूप उशीर झाला काकी. काही कळलं का रे? कुणी केलं, कसं झालं? दमला असाल ना? भूक लागली आहे? नाही, खाल्ला मी बाबी काकाकडे. बरं, इलियास जा, आंघोळ कर आणि झोप. दमला असणार आहे. जा, आंघोळ कर. हे बघा, मला काय या खोलीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. तुला पाहिजे तो तू ठेव, मला माझा हिस्सा दे. अरे पण डिग्याचं काय? डिग्याचं काय का? डिग्या माझ्याबरोबर येणार. अरे माझ्या सख्ख्या भावाचा मुलगा आहे तो, म्हणजे मला मुलासारखाच ना.
आणि काळजी करू नका, त्याचा हिस्सा मी व्यवस्थित बँकेमध्ये इन्व्हेस्ट करीन, है ना? हे बरं झालं एकदम. नाही, माझी काळजी मिटली. हा कितीही झालं तरी नामे मला सख्या भावापेक्षा जास्त आहे. नाही तर काय. आणि बय म्हणजे आई माझी. हा, माझी काळजी मिटली. हा. हे बघा, माझ्याकडे निम्मे पैसे आहेत आणि निम्मे गावची जमीन विकून 2 महिन्यात उभे करीन. मग ॲग्रीमेंटमध्ये लिहूया तसं. काहीच प्रॉब्लेम नाही. होय, काहीच प्रॉब्लेम नाही. करू आपण तसं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आपलं काम एकदम इलिगल अजिबात नसतं. हा, एकदम कायद्याच्या चौकटीत राहून. आपला वकील पण बेस्ट आहे लय. कोकाट बेस्ट आहे एकदम. ठीक आहे, सगळं सामान भरून ठेव. उद्या आपण आपल्या घरी जातोय. मी येतो तुला न्यायला. हा? हो काका. हा, आणि एक जा खाऊ घेऊन ये जा. हो. ते ॲग्रीमेंटचं करूया मग लगेच. हा, करू ना, काहीच प्रॉब्लेम नाही. हो. कोकटाला फोन लाव. हो. अरे बापरे, एवढ्या पतंगी. 22 आहेत 22. हा बघ डॅब. ए, हा तर आपण खाजारात पकडला होता ना? हा, हे सगळे पतंग मी अक्षूला देणार आहे. तुला पाहिजे तर घे 4-5 ठेवून. नको, ठेव तुलाच. आई शपथ, तू खरंच जाणार? साला इथं काय आता, मी तर बॅग पण भरली. मग तू येणार नाही? तुला भेटायला येणार ना अधूनमधून. तू गेल्यावर मी एकटा काय करणार? थोडेच दिवस रे इलियास. मग मी काकाला सांगणार ना, इलियास पण पाहिजे आपल्या बरोबर. काका लय चांगला आहे आणि त्याचं घर पण लय मोठं आहे. काका मानेल रे, पण काकीचं काय? तिला तर मी असा पटवेल रे. तुला तर माहिती ना आपण किती बोल बच्चन. याला म्हणतात ढ्याप. आणि ही फिरकी. हा मांजा आहे ना, या पतंगीत बांधायचा आणि उडवायची. लय मज्जा येते. आय डोंट वॉन्ट ऑल दिस फुलिश गेम्स. अरे फाडली कशाला? मी उडवली असती ना. ए दिग्या, या पतंगी बितंगी इथे उडवायच्या नाही तर. ते सगळं तुमच्यात चाळीत, कळलं ना? आणि हे बघ, ती बॅग उचल आणि ते पॅसेजमध्ये कपाट आहे ना, तिथे नेऊन ठेव. आणि हातपाय स्वच्छ धुतल्याशिवाय घरात यायचं नाही, कळलं? आणि त्या पतंगी इकडे दे लवकर. इथे पसारा मांडून नाही बसायचं, ते पण दे. अक्षू, भूक लागली ना बाळा? चला हात धुवून घ्या. चला जेवायला. चल चल जा. तुझी बॅग पण ठेव जा तिकडे बाहेर. आणि तुझं अंथरूण पण त्याच कपाटात आहे. हा, जा जा. ए दगडा, अरे किती वेळ आणि किती 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 साबण वाया घालवतोयस? हा, खूप कपडे होते ना काकी. मला शिकवू नकोस. आणि हे काय पाणी चालू ठेवलंय, बंद करते. पैसे पडतात त्याला. पैसे कोण देणार? तुझा बाप. आटप ना लवकर. तो अक्षू केव्हाचा तयार होऊन बसलाय. शाळेत सोडायचंय ना त्याला. बघतोस काय रे माझ्याकडे? तोंड खाली कर आणि आटप. बावळट कुठला. आता काय स्कूल मध्ये येणारच? बॅग दे. काय झाले कपडे धुवून? लादी, कपडे, भांडी ह्यांच्या फक्त धुवून घेत नाहीत माझ्याकडनं. काय निघाला ना तुझा काका? जास्ती दिवस नाही राहणार मी तिकडं. मग करशील काय? म्हणून तर राहतोय ना. आई शपथ, ढ्यापा फाडल्या माझ्या. तेव्हा अशी जळली ना माझी. तुला दिलं असतं तर परवडलं असतं. हे ठीक आहे, वडापाव खाऊया. आहेत पैसे तुझ्याकडे? चल निघतो मी. सामान आणायला जायचंय वाण्याकडे. कायदाशीन घरीच आहे आज. गेली नाही कामाला. उद्या भेटू.
बेशरम, का हा ग्लास घेतलास? तुझा आहे ना ठेवलेला वेगळा, आमचा का उष्टा केलास? तहान लागली होती काकी, सापडला नाही माझा. सापडला? हे काय काय आहे? डोळे फुटलेत का तुझे? तसंही सगळे ग्लास मीच धुतो ना. थोबाड फोडू दे जास्त आवाज केलास तर. मुद्दाम करतोयस तू सगळं. नालायक, चाळीतली घाण येऊन पडलीये माझ्या घरात. कशाला आलीस? माझ लागलेले बघायला? तिच्या आईची गडी बनवला मला इथं गडी. जलमला तेव्हाच का नाही मारला आई शपथ तुझ्या मोठ्या पोराला. लय तुला सांगतो, मला लय नडला ना तर त्या कुत्र्याची काय हालत करतो बघ फक्त. आणि ती कुत्री बायको त्याची. लय मारले तिने मला आज ग्लास उष्टा केला म्हणून. आणि तो आगाऊ पोरगा त्यांचा. सगळ्यांना बघून घेईन मी. अशी नको बघू आई शपथ बोलतोय मी. जा आता गुमान, झोपू दे मला. निघ ना. तोंड उघड नाही भवानी, उघड ना तोंड. तोंड उघड ना. तू कस काय आले मी कायमची. काय पुन्हा जाणार नाही त्या कुत्र्याकडे. म्हणजे? ए गप, नाही तर खाली फेकून देईन तुला. बुकेजला असेल का पूर पास त्याला. किती पाजू? दमले मी पाजून पाजून. रडून रडून मेला ना तर जीव सुटेल तरी माझा. कानफाट फोडी ना पुन्हा असं काय बोलली तर. काय झालं? भांडली पुन्हा? घाण आणून ठेवली त्याने माझ्या उरावर. 4 दिवस फक्त मार खाते मी, म्हणून आले कायमची. तुम्हाला जर जड होणार असेल तर सांगा, जीव देतो आम्ही दोघं. आईचं घोया नशिबाच्या सगळ्या बाजूनच घोडा लावलाय. गपरे, चल. काय आहे? अरे घे ना तुझ्या हाताने. कटकट भावलं. आईला हिची तर उलटी झाली. आधी गाडी काढली.
मी तुझा जा जा जेवायला वाट खायला काय नसतं? अरे कुठे आहे? तो बघ आला आला. हे अक्षय इकडे इकडे. हा अक्षू तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी नवीन गाडी घेतली आहे. नवीन गाडी. हा खूप मस्त आहे. बाबांनी ना तुला दुकानावर बोलवलंय. दिग्या कुठे आहे? हा डिग्या पण तिकडेच आहे. चल चल चल. मी तुझी बॅग धरतो. काका हा अक्षय कुठे? अक्षय आता होता इथेच, बाथरूमला गेला असेल. मला घरी जायचंय. मला मम्मीची आठवण येते. मला बाबांकडे जायचंय. मला घरी जायचंय. आता लात घालीन समजला काय? बाबांना जर कळलं ना तर तुला खूप मारतील. उठ उठ चाल्या उठ. हे नक्की गोल देवळाच्या इकडेच यायला सांगितलं होतं ना? हो बोलला होता की गोल देवळाच्या इकडे कुठल्या तरी बिल्डिंगचं काम चालू आहे, तिकडे ये. मग आधी नाही सांगतायत नालायक. चल लवकर. अक्षू तेच आहे ना? हा इथेच कुठेतरी बोलवलं. अक्षू ए अक्षू अक्षू अरे इथेच सांगितलं होतं ना. मग आई कुठे तो? ते बघ तिथे. अक्षू हळू. अरे कुठे काका तू तिथे बघ, मी इथे बघतो. ठीक आहे. हा अक्षू अक्षू ए अक्षू बेटा बाबू कुठे आहे तू? अक्षू अक्षू ए अक्षू ए अक्षू ए अक्षू काका अक्षू अक्षू काका काका अक्षू इथे. हा आलो आलो आलो. कुठे कुठे? हा बघ इथे. अक्षू 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 काय झालंय? अक्षू अक्षू उठ ना. अक्षू अक्षू उठ रे बाळा उठ ना. काका लय मारलं होतं ना तुम्ही मला. अक्षूची गाडी फोडली तेव्हा. गाडी पायी पोरगा गेला ना तुमचा.
दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत बांधकाम सुरू असलेल्या जागेत 2 मृतदेह आढळले. त्यातील एक मृतदेह 10 वर्षाच्या मुलाचा तर दुसरा त्याचेच वडील महादेव राणे यांचा आहे. ज्या अमानुषपणे हे खून झालेत ते बघता विकृत मनोवृत्तीच्या गुन्हेगाराचं हे काम असावं असा पोलिसांना संशय आहे. सध्या तरी पोलिसांना या प्रकरणात कोणतेही धागेदोरे मिळाले नसले तरी अपहरण करणाऱ्या टोळीचा यामागे हात आहे का या दिशेने पोलीस तपास करतायत. सुना खरटमल, मैं तेरे को आखिरी बार वार्निंग दे रहा हूं. 200 झोपड़े का डीलिंग है, समझा? मेरे को 2 खोखा चाहिए. देता हूं बोल के मेरे को चुना मत लगा तू. नहीं तो ना उधर आके ना तेरी में अड़कता डाल के ना सुपर काटूंगा. परसों तक मेरे को पैसा चाहिए. चल रख फोन, रख. दादा काय रे? हे चाळकेच्या गोलीचे पेपर्स. ॲग्रीमेंट कोणाच्या नावावर आहे? म्हणजे काय? तुमच्या बायकोच्या बहिणीच्या नावावर. कॅश पण दे जरा. ठेवली, गाडी ठेवली. पण पैसे जरा जास्तीच दिले. हा, नाम्याचा पोरगा आहे तो आणि बयेचा नातू. गफलतीत गेली बघ बिचारी. आईच माझी. याकूबच्या पैशाचं काय झालं? जातो ना आज त्याच्याकडे. ठीक आहे, मी येतो जाऊन. हा ठीक आहे. हां, इथं कर. हल्ले ना मुंबईत प्रॉपर्टीचे भावना एकदम एकदम तुटलेत. रेटच नाही. हां, इथं कर. पण हे लय बरं झालं. हे बाबीचं घर आणि बयाचं घर एकाच माणसाने घेतलं ना, म्हणून चांगला भाव आला. हां, इथं. ओके. हां हां हा चेक आणि ही कॅश. या. थँक्यू. हां, तुमच्यामुळे हे शक्य झालं. थँक्यू काय? डिग्या मला माझ्या पोरासारखा आहे. आज मी जो काय ना तो ह्याच्या बापामुळे आणि बयामुळं. आई माझी सक्की नाही, पण चहा घ्याल का तुम्ही? नाही नाही नाही, चहा नको. आज एकदम खुश आहे आम्ही. काकी असून सुद्धा तुम्ही एकदम पोरासारखं सांभाळताय. काय लागले केले की लगेच फोन करायचा. हां, हो. येऊ मी? या. चल ये. राहू. नमस्कार. येऊ. काय आलं रे? इलियास, मुंबईत पतंगी बनवणारे लय कमी झाले ना रे. अरे मुंबईचं आकाशच कमी झालंय. बदवणार काय मुंबईचे. मला पण लय कंटाळा आला या मुंबईचा. अरे बाबी काका कोकणात चालले आहेत, आपण पण जाऊया. बाबी काका कोकणात चाललंय म्हणजे? अरे तो नाम्या बोलत होता, बाबी काका खोली विकतोय म्हणून. चाललाय कोकणात. हां, ते करंबळेकरचे लिहिले का? हां, आले. नाही, लास्ट टाइम त्याचे राहिले होते. दादा याकूब आलाय. पाठवत. हो दादा. भाई नमस्ते. एकदम अर्जेंट में बुलाया? अर्जेंट में? हाँ, अर्जेंट में? भीख मंगे? क्या हुआ भाई? पूरा पिस्तौल खाली करूंगा तेरे पिछवाड़े हरामी. 10 दिन से मेरे को बोल रहा है 5 लाख रुपए दूंगा, 5 लाख रुपए दूंगा. अभी तक दिया नहीं है. ये समझा क्या मेरे को? हाँ? भाई थोड़ा प्रॉब्लम था भाई, पर 4-5 दिन पहले दिया ना 2 लाख रुपया. ए भक्तिया, बोला नहीं तो भाई को. अरे मेरे को क्या मालूम तू किसको दिया 2 लाख रुपया? अरे तेरे को दिया ना 2 लाख रुपया. अबे कुत्ते, क्या भांग पिया क्या? खुदा कसम भाई, मैंने इसको 2 लाख रुपया दिया है भाई. नाटक मत कर तू हरामी, नाटक मत कर. ये क्यों झूठ बोलेगा? भाई इसने मुझे फोन किया था पैसे के लिए. मैं मेरे भाई के सलून में बैठा था. मैं बोला उधर आके लेके जा पैसा. विजय क्या रे? क्या क्या मेरा भाई सलून क्या?
तेरी भाई को मिला मैं मिले तेरी भाई को। ये देख, कल शाम तक मेरे को 5 लाख रुपए लाके दे, नहीं तो मैं उधर ही चीर डालूंगा हरामी तेरे को। चलो उठ, निकल। भाई, ये भक्ते है ना बहुत बड़ा भुक्कड़ है। आप चलो मेरे साथ, दुकान में सीसीटीवी कैमरा है, आप खुद ही आके देख लो। तू खरंच नाही पैसे घेतले? तेरी तो मैं जान ले लूंगा तेरी। अरे छोड़, चल चलो भाई। दादा नाही ते भावाचं ऑपरेशन होतं तर अर्जंटली म्हणून बापाचे पैसे बरे, तुझ्या बापाचे पैसे होते हा? तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझीच मारतोस। हे बघ, उद्या सकाळपर्यंत जर मला 2 लाख रुपये आणून दिले नाहीत ना, तर अख्खा पिस्तूल तुझ्या पोटात खाली करेल, कळलं का? चल उठ उठ, निघ इथून, निघ। उडत्या पाखराची पंख मोजतो मी, समजलं का? मला नाही नडायचं। उतरा साला। आईच्या गावात संपली भेंडी। भक्ताबाई, ठीक आहे, आणि हे तुझे उरलेले पैसे। राहू दे चल, ठेव तुझ्याकडे। आज जरा जास्त झाली ना भक्ताबाई? हा, ह्या गावडीनं डोक्याची आई बहीण केली माझ्या। त्या गावडीची ना आता होणार आहे मी। कसा कापून काढतो। 3 मर्डर केले ह्याच्यासाठी, 3 मर्डर। आला कापाला भेंडी टाइम लागतो आपल्याला, असं काप। अरे भक्ताबाई, काय बोलतो तू? गावडेला नडणार? अरे घाबरतो काय त्याला मी? घाबरतो त्याला? तू कशाला घाबरतो? बस बस गेली, बस 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 बस। अरे गावड्या ना, त्या भिकने 2 लाख रुपयासाठी साला सगळ्यांसमोर मारला रे मला। चला करोडो रुपये कमवून दिले रे या हलकट पाडूस पिक्कारडा, नीच अवलाद चाली। त्या बाईला आई बोलतो, आई आहे माझी। आईचा खोयानी एका खोलीसाठी त्या म्हातारीला माझ्या डोळ्यासमोर मारली त्या हरामखोर गावड्याने। साला, अरे नामा वाय, देव आपल्यासाठी देव एकदम। हा, नाम्या वाय म्हणजे कोण? देगाचा बाप, आपल्यासाठी देव। हा, देव माणूस। या दलिंदर गावड्यांनी 5 लाख रुपये घेऊन त्याची खबर दिली, म्हणून नानाबाईचा गेम झाला। त्याला आई शपथनं बघतो, हे नाव्या, तुझ्याची गद्दारी केली त्या हरामखोर गावड्याला कापणार, सोडणार नाही गावड्याला। बदला घेणार तुझा नाम्या। आईचं ते गावड्याच्या कापून टाकतो साल्याला, कापून सप कापून टाकतो। काय रे इलियास, किती उशीर? अरे तिघे आईचा घो त्या गावडीच्या, लय बारस आहे तो। काय झालं?
काय बोलला बघते माझं काम करणार बोलला मला तो बोलला कोथळाच काढणार. आहे कुठे तो कचऱ्यात. तू थांब मी आलो. ए भक्त्या साले उठ. कोण आहे रे? कोण आहे? बाप तुझा साल्या उठ उठ. गावड्या तू माझा गेम होता हे गेम नाही वाजवणार तुझे तुकडे तुकडे करणार. तुझ्या आई माझे तुकडे तुकडे करणार. काय बी बघितलं नाही ठीक आहे. कळलं का? ठीक आहे. एवढेच किती पाहिजे? 5 लाख. 5 लाख पाहिजे. माझ्या बापाची खबर देताना तेवढेच घेतले होतेस ना. तुम्ही खुश ना? कोणाला विचारतोय? काय बय आणि बाप माझा. ए दिग्या तू सारखा सारखा घाबरवू नको रे. तुला दिसत नाही तो चूप राहा ना तू इलियास. तुम्ही पण जा आता. आहेत की गेले? गेले. काय रे दिघे तू कसं काय अचानक इथं? बाबी काका तू खरंच खोली विकलीस? मग काय करतो? डोक्यावर एवढं कर्ज वाढलेलं फेडणार कसं? नवऱ्यानं टाकलेली असली पोरगी पदरात. बरोबर आहे असलं येडं ध्यान. एक आसरा होता बयोचा तेही गेला सोडून. वॉचमनची नोकरी करायची तर तिथेही सिक्युरिटीवाले घुसलेले. मुंबईत जगायचं कसं? जातो गावाकडं. तू गेला तर कोण आहे रे मला इथे? मला पण लय कंटाळा आला या मुंबईचा. तू पण चल. मला आवडेल. इलियासला पण घ्यायचं बरोबर. उघड्या शेजारी नागडं झोपलं ना रात्रभर हिवानं मेलं. आधीच खाणारी तोंड एवढी त्यात एकाची भर कशाला? काय नको. मी देतो ना पैसे तुला. मला मिळालेत खोलीचे. मेलिया तुझ्याकडून पैसे घेईन मी. काय हो बोलतेस? ठीक आहे बाबे काका येतो मी. येतो मालू. ठीक आहे इकडे चल. त्याला पण घे बरोबर. का चाललायस? नाही मी जाऊ नका तुला. नाही मी जाऊ नका. डोक्याची मी सांगतोय. आणि इकडे कपडे माझे. डोकं फोडी ना तुझं. ते माझे कपडे चल. शाळेला मी नाही थांबणार इथं. काय करू तुझ्याशिवाय ते? शाळेला मला आता थांबायला सांगते. गाडी दे घे. हे घे ठेव तुझ्याकडे. चल आता सांगते मला ठेव म्हणून. आता नकोय मला. दे. आता राह एकटी आणि बोलव मला घरी. Yeah!
काका आजच्या गावात इथे एकदम डेंजर चालणं दिसतात ना. मुंबईच्या आईला बघावं तिथं धूरच दिसतो आकाशात. काय दिघे मुंबईतले सगळे मिलवाले मेले ना तेव्हा त्यांना जाळला, त्यांचा झाला धूर, आणि तो धूर भूत होऊन बसलाय मुंबईवर. माझा बापूस, तुझा आजा हाल हाल होऊन मेले. या मिल मालकांनी, युनियनवाल्यांनी पार निजवून ठेवली. इथे घ्या, आपण ना मुंबईला जाऊयाच नको, इथेच राहूया. मग भाईगिरी काय कोकणात बसून करणार. ए बाईसाठ, मरायचा बापशी सारखा हा? गफलत मध्ये मेला तो. आपण एकदम डेंजर भाई होणार. गप मेल्या. आज भयो असती ना तर चांबडी सोडली असती तुझी हे ऐकल्यानंतर. लय आठवण येत असेल नाही तिची. नाही, रोज भेटतो मी तिला. काय बाय बोल नको. आई शपथ, विचार आला. अरे बापी काका लय घाबरतो मला. जेव्हा बघावं तेव्हा बाईशी काय बोलतो, स्वतःच्या बापाशी काय बोलतो. बघ मालू, हा? म्हणलं होतं ना तुला कोणतरी करणी केली ह्यांच्या घरावर म्हणून. ए बाबे काका, कर्णीला मी मारतो. अबे शेवटचा चाळके राहिलायच. हे बघ, उद्याच्याला अमावस्या आहे. मी गुरुवाबरोबर बोललोय, स्मशानात तुझ्या पूजा बांधू, म्हणजे तुमच्यावरची करणी ना नष्ट होऊन जाईन. कसली करणी बाबे काका. करणी नाही तर काय. हा म्हणता किती माणसं गेली घरातली. तुझा बापूस गेला, बयो गेली, चुलता गेला, चुलात भाऊ गेला, शिर्या गेला, सुप्रिया गेली. करणी नाही तर काय मग. एक खबर देऊ बाबे काका. बोल. माझ्या बापाची खबर ना त्या गावड्यानेच दिलेली, माहितीये का. होय ना, मला कुणकुण होतीच. अजून एक सॉलिड खबर देऊ. बोल. बैला पण त्या कुत्र्या गावडेनीच मारलेला. काय बोलतो. खरं तेच. भक्त्या बोलला मला सावताच्या तोंडानी. बरं झालं चहा आईला त्याचा कोणीतरी मर्डर केला. कुणीतरी काय, मीच केला. चाल काहीतरी बोल नको. बैची शपथ. काय बोलतोयस. हा मग, आणि तो अक्कर माशी चुलता माझा महादेव लय छळला रे मला बाबी काका. बघाव तेव्हा उठ सूट कुत्र्यासारखा मारायचा. ती काकी पण, तो अक्षू पण. अक्षू आणि काकाला पण आम्हीच मारला. आणि ते दोघे शिर्या आणि सुप्रिया, भाडेपावती स्वतःच्या नावावर करायची होती त्या दोघांना. काढून मारला त्यांना गुप्ताच्या घरात. आणि त्या काकीला पण सोडलं नाही मी बाबे काका. बघाव तेव्हा उठ सूट कुत्र्यासारखा मारायचा. ती काकी पण, तो अक्षू पण. अक्षू आणि काकाला पण आम्हीच मारला. आणि ते दोघे शिर्या आणि सुप्रिया, भाडेपावती स्वतःच्या नावावर करायची होती त्या दोघांना. काढून मारला त्यांना गुप्ताच्या घरात. मस्त झालं. बाबे काका, तू खात नाही. भूक नाही. आईला तरी भरवा. पोट खराब आहे तिचं. मग आधीच सांगायचं ना, वाटलंच नसतं उगाच नासाडी अन्नाची. नासाडी कशाला, मी खातो ना. रे बाबे काका.
जेवायला जेवायला भूक एक दिवस उपाशी राहिले काय मरत नाही. चाल भूक लागली चाल. भूक लागली जेवण जेवण चल. मुलांनी केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बाबी काकांनी दिग्या आणि इलियास यांना पोलिसांच्या हवाली केले व कोर्टाने ते अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले. पुढे ते दोघे सुधारगृहातून बाहेर आल्यावर बाबी काकांच्या देखरेखीत राहू लागले व चांगले जीवन जगू लागले.